जे भारतीय संविधान मस्कावत खुर्द तालुका रावेर येथील यात्रोत्सव आज यात्रोत्सव आहे आणि या गावचे विद्यमान जे सरपंच आहेत गिरधर मारू सपकाळे हे एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि एक चांगल्या त्यांच्या गावाचा आज यात्रोत्सव आहे। आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भावी भक्त नागरिक त्यांच्या गावाला यात्रा बघण्यासाठी येतात आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगतात। सकाळीजी आपलं T24 नॅशनल न्यूजतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन। सकाळीजी माझा एक महत्त्वाचा प्रश्न की आज आपल्या गावची यात्रा आहे बरोबर, तर या यात्रेच्या संदर्भात आपण काय सांगाल? ही यात्रा आमची परंपरा जुन्या पूर्वीपासून चालवली आहे आणि या यात्रेमध्ये भगत वगैरे सर्व या गावाचे एकत्र असतात। बरं, ही यात्रा 12 गाड्या ओढण्याचं काम कोणते भगत करतात? हां, कोळी समाजाचे आहे, रवींद्र कोळी म्हणून आहे। दरवर्षाप्रमाणे सालाप्रमाणे ते गाड्या ओढण्याचं काम करतात असं। आणि पंचक्रोशीला खेडेपाड्यात लोक भरपूर येतात आणि आनंदोत्सव घेतात। बरं, आपण आपल्याला सरपंच पदावरती विराजमान झाल्यानंतर किती वर्ष झाले? आज मला 4 वर्ष कंप्लीट झाले, आता 1 वर्ष राहिलेलं आहे। बरं, या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कोणकोणती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणती कामं केली? गावातील सर्वांगीण विकासासाठी पाणी टाकी, नंतर ट्यूबवेल आणि इतर आरोग्यविषयक बाकीचे कार्यक्रम खूप राबवलेले आहेत आणि जनतेला सुविधा कशी मिळेल याचा प्रयत्न सतत केलेला आहे। बरं, आपला जो 1 वर्षाचा उर्वरित कालखंड आहे, हां, आपण 4 वर्षाच्या कालखंडामध्ये विकास कामं केलेली आहेत बरोबर आणि आपण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे। तर उर्वरित 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला कोणकोणती कामं करायची आहे, हां, काय सांगा? तर आम्हाला आमच्या ग्रामपंचायतचं जुनी इमारत आहे तिचं बांधकाम करायचं आहे। तसेच ट्रस्टी मंदिराचं काही काम अपुरे आहे आणि गावातील गटेरी स्वच्छता अभिमान अशा गोष्टी आम्हाला भरपूर अपुऱ्या आहेत, ते पैसे पूर्ण करायचे। बरं, जे राहिलेली कामं आहेत ती आपण प्रकर्षाने नमूद केलेली आहे। हो, तर आपण 4 वर्षाचा कालखंड आपल्याला झालेला आहे, 1 वर्षाचा कालावधी आपला शिल्लक आहे। या शिल्लक कालावधीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण कोणकोणती कामं करणार आहे त्याचा आपण सांगितलेलंच आहे। हो, तर अजून आपल्याला आपल्याला आपला संकल्प काय आहे, अजून काय सांगाल? अजून भावी आयुष्यामध्ये येणारी जी पंचायतची निवडणूक आहे आमची पुढे, त्यांनी आम्ही जे काम केलेले आहे सर्वांगीण विकासाचे त्यांनी करावं एवढं अपेक्षा आहे आमची। या ठिकाणी सरपंचांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्ही 4 वर्षाच्या कालखंडामध्ये जे विकास कामं केलेली आहे त्याचीच त्याचा बेनिफिट गावकऱ्यांनी द्यावं आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीत पसंती दर्शावी असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, आपलं आपण विद्यमान सरपंच आहात आणि गावाचा सर्वांगीण विकास करणं आपलं आद्य कर्तव्य आहे बरोबर, तर आपण या विद्यमान सरपंच पदावरती विराजमान आहात, याचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगाल? सर्व जनतेला द्यायचं आहे, कारण जनतेशिवाय आपलं काम पूर्ण होऊ शकत नाही। त्यांचे जेवढे विकासाचे काम आपण पूर्ण करू तितका त्यांना आनंद मिळेल, तितका आपल्याला उत्साह आणि प्रेरणा मिळू शकते। बरं, आर्थिक दुर्बल घटकांसाठी जी काही योजना आहेत, घरकुल योजना बरोबर, कुटुंब अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, संजय निराधार योजना, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय राहणार आहे, काय सांगाल? गावामध्ये आतापर्यंत लाभार्थी योजनेमध्ये वंचित ज्या लोकांची घरं राहिलेले होते तर पंतप्रधान आवास योजनेखाली त्याचा लाभ त्यांना मिळालेला आहे आणि बाकीचे जे राहिलेले आहे त्या लोकांची पूर्तता ठरावानुसार पाठवलेली आहे, ते पण काम करायचं आहे। तर बालविकास जे बालवाडी आहे त्यांच्या आम्ही या वर्षाला आधी काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, तसेच पुढील येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये राहिलेले कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा ठेवतो। या ठिकाणी सरपंचांनी एक उदात्त धोरण सांगितलेलं आहे आणि आवर्जून लोकांना लोकांनी पसंती आपल्या विकास कामावरती पसंती दर्शवावी, पसंती द्यावी असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे। आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहेत। याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी। उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी आमच्या विद्यमान सरपंचांनी मारलेली आहे। आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहेत। आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। जोगीलाल सुरवाळे, T24 नॅशनल न्यूज।